घड्याळ कुणाचं आणि धनुष्यबाण कुणाचा याचा फैसला आता लवकरच होणार आहे, कारण शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात बुधवारपासून अंतिम सुनावणी सुरू होतीये। सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर सलग 2 दिवस अंतिम युक्तिवाद होईल, तर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत सुद्धा बुधवारी सुनावणी सुरू होणार आहे। अजित पवारांच्या आमदारांना पात्र ठरवण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला जयंत पाटील यांनी आव्हान दिलेलं होतं। शिवसेनेचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्ट राष्ट्रवादीचा युक्तिवाद देखील ऐकेल। नवी मुंबईमध्ये सध्या अनेक गैरप्रकार उघडकीला येत आहेत। नवी मुंबईमध्ये डान्स बार, अनधिकृत हुक्का पार्लर्स आणि इतर जे सर्व्हिस बार आहेत त्यामध्ये सगळे नियम धाब्यावर बसवण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत। या सगळ्या गैरकृत्यांकडे नवी मुंबई पोलिसांचं सपशेल दुर्लक्ष होत असल्याचं समोर आलेलं असतानाच नवी मुंबईतल्या उरण आणि न्हावाशेवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत रोज लाखो रुपयांचं डिझेल, पेट्रोल आणि ऑइलची चोरी टँकरमधनं होतीये। त्याशिवाय या भागात येणाऱ्या कंटेनरमधल्या मौल्यवान वस्तू सुद्धा लंपास केल्या जात असून त्या जागी दगड भरले जात आहेत। इतकेच नाही तर गुटख्याचं रॅकेट सुद्धा बिनबोभाटपणे कार्यरत असल्याची पोलीस वर्तुळात चर्चा आहे। मात्र गुटख्याचं रॅकेट आणि त्याची हप्तेखोरी ही अत्यंत जोमानं सुरू असून इतकी मोठी हेराफेरी सुरू असताना सुद्धा या प्रकरणी एकही गुन्हा दाखल होत नाहीये। या सगळ्या मागे एक मोठं रॅकेट कार्यरत असल्याचा आरोप होतोय। नवी मुंबई पोलीस या अवैध धंद्यांवर, अवैध सगळ्या प्रकारांवर पायबंद केव्हा घालणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि या अनुषंगानं कारवाई करणार का, गुन्हा दाखल करणार का हा आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे। उरण परिसरामध्ये असलेल्या न्हावाशेवा बंदरातून हजारोंच्या संख्येने रोज कंटेनरद्वारे माल वाहतूक केली जाते। मात्र याच माल वाहतुकीमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप आपल्याला केले जातात आणि अशी माहिती देखील समोर येत आहे। कुठेतरी जे मुंबईहून किंवा महाराष्ट्रातून असतील किंवा देशभरातून न्हावाशेवा बंदरामध्ये माल वाहतूक केलेले कंटेनर जात असतात आणि दुसऱ्या देशांतर्गत हे माल घेऊन जात असतात। मात्र एक टोळी ही सक्रिय झाली आणि त्याच अंतर्गतातून कुठेतरी ती टोळी या कंटेनरमधून माल काढली जाते। आपण सध्या न्हावाशेवा परिसरामध्ये आहे। आपण पाहू शकतो की या परिसरामध्ये हजारोंच्या संख्येने रोज कंटेनर असतील ते माल घेऊन बंदरा परिसरामध्ये येत असतात आणि बंदरातून कुठेतरी हा माल दुसऱ्या देशामध्ये घेऊन जात असतात। मात्र याच कंटेनरमधून माल चोरीचा प्रकार हा समोर येत आहे। यामागे कुठेतरी संघटित टोळी सक्रिय असल्याचा देखील संशय आता व्यक्त केला जात आहे। कंटेनर तपासणी दरम्यानच काही लोकांच्या संगनमताने हा जो मौल्यवान माल लंपास केला जात असल्याची माहिती देखील आपल्याला पुढे येत आहे। अद्यापही कोणतीही ठोस अशी कारवाई होत नाही। या संपूर्ण प्रक्रियेमागे एक मोठी टोळी असल्याचा देखील संशय हा व्यक्त केला जातो। त्यामुळे आता या सर्वच प्रकरणावर कधी कारवाई होईल हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र या संपूर्ण प्रकरणाची माहिती, यामागे नेमकं कोण आहे, कोणाचं षडयंत्र आहे हे लोकशाही मराठी लवकरच तुमच्या समोर आणणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित सह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।